नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील आज आपण प्रकरणात भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार ह्या प्रकरणातील सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार ह्या दोन वित्त व्यवहारांमधील फरक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार ह्या दोघांमधील फरक अभ्यासल्यानंतर आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहाराची अधिक स्पष्ट कल्पना येऊ शकते। कारण प्रत्येक व्यक्तीला खाजगी स्वतःच्या वित्त व्यवहारांविषयीची माहिती असते, परंतु सार्वजनिक वित्त व्यवहार नेमके कसे असतात त्याची आपल्याला ह्या दोघांची तुलना केल्यावरती, दोघांमधला फरक अभ्यासल्यावरती माहिती समजणार आहे। हा फरक परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा फरक असणार आहे, म्हणून आपण हा फरक व्यवस्थित करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण या प्रकरणाच्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीचे स्वाध्यायातील प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण प्रकरणातील संकल्पना देखील अशाच पद्धतीने अभ्यासत आहोत। त्यासाठी आपण जर इतर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या घटकाची व्यवस्थित माहिती सांगता येईल। चला तर मग सुरुवात करतो आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भामध्ये। सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातला पहिला फरक आपल्याला विचारात घेता येईल ते म्हणजे उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये। सार्वजनिक वित्त व्यवहाराचं मुख्य उद्दिष्ट हे समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे हे असतं, म्हणजे समाजाच्या लाभासाठी वित्त व्यवहार केले जातात। तर खाजगी वित्त व्यवहाराचा जर विचार केला आपण तर खाजगी वित्त व्यवहार हे स्वहितासाठी, म्हणजे एका व्यक्तीच्या स्वतःच्या हितासाठी खाजगी वित्त व्यवहार केले जातात। हा दोघांमध्ये असणारा फरक आहे। दोघांचे उद्दिष्ट वेगळे आहे, एक समाजाला लाभ मिळवून देणार आहे तर दुसरा स्वतःचा लाभ मिळवणार आहे। यानंतर दुसरा फरक आपण ह्या घटकाच्या संदर्भात विचारात घेतला तर तो आहे खर्चाचे निर्धारण। सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्च आणि उत्पन्न यांच्याविषयीची चर्चा असते, तसेच खाजगी वित्त व्यवहारात देखील खाजगी खर्च आणि खाजगी उत्पन्नाच्या बाबतीतली माहिती असते। त्यामुळे खर्चाचा विचार केला तर शासन प्रथम, म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाचे वित्त व्यवहार असल्याने शासन प्रथम स्वतःचा खर्च निश्चित करतं आणि मग त्यानंतर उत्पन्नाचा स्रोत किंवा मार्ग ठरवत असतं। इथं खर्च पाहिला जातो, काय करायचा, किती करायचा आणि त्यानुसार उत्पन्न कसं मिळवायचं या स्वरूपाचे व्यवहार ह्या ठिकाणी पाहायला मिळतात। खाजगी वित्त व्यवहारांमध्ये जर विचार केला तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये व्यक्ती प्रथम आपलं उत्पन्न विचारात घेते आणि नंतर खर्च ठरवते, म्हणजे जेवढे पैसे आहेत त्या पद्धतीने ते खर्च करण्याचा व्यक्तीचा प्रयत्न असतो। त्यामुळे दोघांच्या वित्त व्यवहारामध्ये हा मूलभूत फरक आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो। एक खर्च आधी पाहून मग उत्पन्न ठरवते, तर व्यक्ती मात्र उत्पन्न पाहून खर्च ठरवते। यानंतर पुढचा जर आपण फरकाचा मुद्दा विचारात घेतला तर तो पत स्थितीच्या संदर्भात आहे। सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासन असल्याने शासनाच्या बाबतीतली बाजारातील पत मोठी असते, कारण शासनाने जर कोणाकडं एखाद्या घटकाच्या संदर्भात पैशांची मागणी केली तर शासनाची पत मोठी असल्याने शासनाला कोणीही पैसे देण्यास नकार देऊ शकत नाही। परंतु खाजगी वित्त व्यवहारांमध्ये जेव्हा व्यक्तीला पैशाची गरज असते त्यावेळेस व्यक्तीची बाजारातली पत त्या दृष्टीने शासनाच्या किंवा सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप कमी असल्याचं आपल्याला सांगता येईल किंवा पाहता येतं किंवा दिसून येतं। यानंतर पुढचा फरक आपण सांगू शकतो तो म्हणजे चलन छापण्याच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये। इथं उत्पन्न आणि खर्चाच्या बाबतीतली माहिती असल्याने शासनाच्या बाबतीतला जर आपण विचार केला तर चलन छापण्याचा अधिकार शासनाकडे असतो। शासन आपल्या अधिकाराच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून चलन छापून घेऊ शकतं, परंतु खाजगी व्यक्तीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खाजगी व्यक्तीकडे असा कोणताही अधिकार नसतो चलन छापण्याचा। त्यामुळे हा दोघांमध्ये असणारा एक महत्त्वाचा फरक आपल्याला सांगते। यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेवरील परिणामांच्या संदर्भामध्ये। सार्वजनिक वित्त व्यवहार जे शासनाकडून केले जातात त्या वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो। त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारे सार्वजनिक वित्त व्यवहार असतात, परंतु खाजगी वित्त व्यवहारांचा जर विचार केला तर खाजगी वित्त व्यवहार जे आहे ते अर्थव्यवस्थेवरती परिणाम करत नाहीत। त्यामुळे खाजगी वित्त व्यवहारांचा अर्थव्यवस्थेवरती फारसा किंवा परिणाम आपल्याला दिसून येत नाही। त्याचबरोबर आणखी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी फरकात विचारात घेता येईल तो म्हणजे वित्त व्यवहारातील लवचिकतेच्या संदर्भामध्ये। सार्वजनिक वित्त व्यवहार शासनाकडून केले जातात, त्यामुळे शासन आपली परिस्थिती पाहून, देशाची स्थिती पाहून
आपली धोरणं बदलवतं, त्यामुळे त्यांचे खर्च आणि उत्पन्न यांच्यात बदल झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे ही सार्वजनिक वित्त व्यवहार जे आहेत ते अधिक लवचिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु खाजगी व्यक्तीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर खाजगी व्यक्तीच्या व्यवहारांमध्ये फारशी लवचिकता आपल्याला दिसून येत नाही. ज्यांनी ठरवलं असेल की ह्या वर्षात आपल्याला हे गोष्ट करायची, इथं खर्च करायचा आहे, तर तो तेवढा खर्च व्यक्ती त्या पद्धतीने करत असतो. फारसं तो आपल्या धोरणांमध्ये सतत सारखे बदल करत नाही. त्यामुळे हे कमी लवचिक असल्याचं दिसून येतं. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार ह्या दोन्हीही वित्त व्यवहारांमधील फरक अभ्यासलेला आहे. त्यावरून आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना व्यवस्थित लक्षात आली असेल. आणि परीक्षेच्या संदर्भात देखील महत्त्वाचा फरक आहे. यावरती फरक विचारला जाऊ शकतो. 4 मार्कामध्ये देखील याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. 6 मुद्दे आहेत. तर 4 मार्कात विचारला तर तुम्हाला अशा पद्धतीने 5-6 मुद्द्यांपर्यंत फरक स्पष्ट करता येऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने ह्या प्रकरणात राहिलेल्या इतर मुद्द्यांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.